ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरी मुक्कामाहून वाल्याच्या दिशेने जे आहे ते प्रस्थान ठेवणार आहे आणि या निमित्ताने आजूबाजूच्या ज्या गावांमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपली जी दिंडी आहे, दिंडी संस्कृती आहे, दिंडी परंपरा आहे ती रुजवण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी अशा स्वरूपाच्या दिंड्या आणि आजूबाजूच्या गावात काढले जातात। सध्या मी उभा आहे तो नीरामध्ये आणि नीरातील हे महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी ह्या पालखीमध्ये जे आहे ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण जर पाहिलं तर शिक्षण हाच प्रकाश आणि शिक्षणाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी त्या संदर्भाचे संदेश देण्यासाठी या ठिकाणी हे विद्यार्थी या दिंडीच्या माध्यमातून रस्त्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सोबतच जे संपूर्ण त्यांचा पेहराव आहे तो वारकरी पेहराव मध्ये हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेमकं त्यांनी काय काय संदेश दिले हे संपूर्ण जे आहे ते आपण जाणून घेऊयात। या शाळेचे मुख्याध्यापक माझ्यासोबत आहेत। सर, तुमच्या शाळेचं नाव काय आणि किती विद्यार्थी वारकरी वेशात या ठिकाणी सहभागी झाले? माझ्या विद्यालयाचं नाव आहे महात्मा गांधी विद्यालय व कैलाचंद कनिष्ठ महाविद्यालय निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। आमच्या या वारकरी दिंडीमध्ये एकूण 5वी ते 8वीचे 350 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि या वारीतून आम्ही ज्याला पाणी या माध्यमातून आम्ही आयोजन केलेलं आहे की साक्षरतेची जी काही दिंडी आहे आमच्या विद्यालयाची, यातून समाजाला साक्षर समाज कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही दिंडी आज काढलेली आहे। त्याचबरोबर पर्यावरणाचा जो अलीकडं ऱ्हास होत चाललेला आहे ते पर्यावरण वाचवण्यासाठी सुद्धा आम्ही ही आज दिंडी काढलेली असून शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकाला समजावं हेच या दिंडीच्या माध्यमातून आम्ही समाजाला सांगू इच्छितो। आणि त्याचबरोबर पाणी वाचवण्यासाठी प्रत्येकाने हे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही दिंडी आज आम्ही आमच्या विद्यालयापासून पूर्ण निरा गावामध्ये ही दिंडी आम्ही काढलेली आहे आणि त्याचबरोबर समाजातला प्रत्येक वर्ग हा साक्षर झाला पाहिजे, हा दिंडीमागचा आमचा उद्देश आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शिक्षण देखील जनजागृती या ठिकाणी करण्यात येते। त्यांशी बोलूयात। काय सांगशील, आज तू या वारीमध्ये सहभागी झालाय, काय वाटतंय तुला आणि काय संदेश देऊन तुम्ही सगळे विद्यार्थी सहभागी झाले? मला खूप चांगले वाटते। काय 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 संदेश दिले तुम्ही आता या ठिकाणी या वारीच्या मध्ये? आम्ही शिक्षण आणि साक्षरतेचं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण जे विद्यार्थी आहेत वारकरी वेशामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण जी ही दिंडी आहे एकदा आपण पाहूयात। संपूर्ण ज्ञानेश्वर माऊली असतील, विठ्ठल रखुमाईच्या वेशामध्ये विद्यार्थी जे आहेत त्या या नीरा गावामध्ये आहेत आणि साक्षरतेची दिंडी या संदर्भात जी आहे जनजागृती करताना ठिकाणी पाहिलं शिक्षिका आपल्यासोबत आहेत। मॅडम, खरं तर मुलांना या ठिकाणी निसर्ग आणि शिक्षणाचं जे आहे ते या ठिकाणी प्रचार प्रसार या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थी करतात। आपण आत्ताच पाहिलं की या उन्हाळ्यामध्ये खूप प्रमाणात दुष्काळ होता, पाण्याची समस्याही खूप जाणवत होती। आता पाऊस सुरू झाला आहे तर आपण पाणी वाचवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पाण्याची टंचाई होणार नाही। त्याचबरोबर वृक्षतोड ही प्रचंड प्रमाणात होत आहे, तर ही वृक्षतोड थांबावी, निसर्गाचा समतोल राहावा यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून हे विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे पालक हे सुद्धा या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सहकार्य करतील आणि विद्यार्थ्यांचा ऐकून सर्व सुजाण नागरिक सुद्धा प्रयत्न करतील, हीच आमची अपेक्षा आहे। एकीकडे मोठ्या प्रमाणावर दिंडी सोहळा जो आहे तो ज्ञानेश्वर माऊलींचा आणि संत तुकारामांचा साजरा होतोय, तर ज्या पालखी मार्गावरून या दोन्हीही दिंड्या जाणार आहेत तेथील शाळांमधले गावकरी असतील, शाळा असतील, शाळा प्रशासन असेल आणि विद्यार्थी असतील ते अशा स्वरूपात जनजागृती करत या पालखीचं स्वागत करत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, नीरा, पुणे।